आणि मतदानानंतर मुंबईतले एक्झिट पोल समोर आलेले आहेत। जनमत, डीव्ही रिसर्च, ॲक्सिस माय इंडिया, जेव्हीसी आणि प्राब या 5 पोलनुसार मुंबईमध्ये भाजप आणि शिवसेनेनं बाजी मारली आहे। जनमत आणि जेव्हीसीच्या पोलनुसार मुंबईत भाजप आणि शिवसेनेला 138 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर डीव्ही रिसर्चच्या एक्झिट पोलनुसार भाजप आणि शिवसेनेला 107 ते 122 जागा मिळण्याचा अंदाज आहे। ॲक्सिस माय इंडियाच्या पोलनुसार युतीला मुंबईत 131 ते 152 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर जनमतच्या पोलनुसार ठाकरे बंधू आणि पवारांच्या राष्ट्रवादीला 62 जागांचा अंदाज आहे। डीव्ही रिसर्चनुसार ठाकरेंची शिवसेना आणि मनसेला 68 ते 83 जागा मिळतील असा अंदाज आहे, तर प्राबच्या अंदाजानुसार ठाकरेंची शिवसेना आणि मनसेला 52 जागा मिळतील असा अंदाज वर्तवला जातोय। तर एक्झिट पोल समोर आलेले आहेत आणि मुंबईची सत्ता ही भाजप आणि शिंदेची शिवसेना यांच्या हातात जाईल असे काहीसे कल आपल्याला पाहायला मिळत आहेत। जनमताच्या पोलनुसार भाजप आणि शिवसेना युतीला 138 जागा मिळतील। एक्झिट पोल जे आलेत त्यानुसार मुंबईत भाजप आणि शिवसेनेची सत्ता येईल असा अंदाज वर्तवला जातोय। मुंबई महापालिका आशियातली सगळ्यात श्रीमंत महापालिका आणि त्या महापालिकेवर आपली सत्ता राहावी यासाठी प्रत्येक पक्षानं जोरदार तयारी केली आहे, पण मुंबई महानगरपालिकेच्या चाव्या या भाजप आणि शिवसेना युतीकडे जातील अशी शक्यता आहे। तब्बल 10 वर्ष